स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला जामखेड शिक्षक संघटनेचा जाहीर पाठिंबा। नीट टीईटी पेपर लीक। नीट आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणावर सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे यांनी केला आहे। देशातील विख्यात शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते डॉक्टर सोनम वांगचुक हे शिक्षण क्षेत्रातील पेपर फुटी, भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या प्रश्नांवर गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करत आहेत। या आंदोलनाला जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात निवेदन देत केंद्र सरकारने तातडीने डॉक्टर सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करून शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडवावेत अशी मागणी केली। यावेळी शिक्षकांनी भारत माता की जय आणि भारतीय लोकशाहीचा विजय असो अशा घोषणाही दिल्या। शिक्षण वाचवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हा लढा असल्याचे शिक्षक संघटनेने स्पष्ट केले आहे। या संपूर्ण घडामोडींबाबत तुमचे मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार सुदाम वराट, जामखेड। देशातील नीट परीक्षा आणि टीईटी परीक्षेमध्ये जो गैरव्यवहार झाला त्या पार्श्वभूमीवर सेव एज्युकेशन सेव नेशन हा मंत्र घेऊन देशातील थोर पर्यावरण तज्ञ, शिक्षण तज्ञ, इंजिनियर असलेले सोनम वांगचुक गेली 21 दिवस उपोषण करतायत। ते उपोषण केवळ देशातील शिक्षण वाचवण्यासाठी असल्यानं आम्ही शिक्षण क्षेत्रातील सर्वजण त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहोत। हे उपोषण इतकं महत्त्वाचं आहे की या नीट परीक्षेमुळं 21 मुलांनी आत्महत्या केल्या। सोनम वांगचुक आज 21व्या दिवशी उपोषण करतायत, तरी सरकारने असंवेदनशीलता पराकोटीची दाखवली। त्यांचा कुणीही प्रतिनिधी आज तागायत भेटायला गेला नाही आणि आज त्याच्यावर कळस की त्यांना पोलिसांनी डॉक्टरांच्या वेशात उचलून नेलं। त्यामुळं या सर्व घटना जो असंवेदनशीलता शासनाची आहे त्याचा निषेध करणं आणि सोनम वांगचुक यांच्या या उपोषणाला, देशव्यापी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आदरणीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी एकत्र आलो आहोत। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वन ला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।